जय महाराष्ट्र. मित्रो, आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही आता वाढवून देण्यात आलेली आहे. 28 फेब्रुवारी जी तारीख होती ती आता वाढून कुठेतरी 10 मार्च झालेली आहे. आर-टीच्या वेबसाईटवरती तसे नोटिफिकेशन्स आहेत. परंतु बऱ्याच साऱ्या पालकांनी घाई-गडबड केलेली आहे. फॉर्म सबमिट केलेत आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत. आता या चुकामध्ये दुरुस्ती करण्याची मुभाही देण्यात आलेली नाहीये. फॉर्ममध्ये वारंवार गव्हर्नमेंटनं किंवा आर-टीच्या वेबसाईटवर सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही चुका दुरुस्त करू शकता, परंतु तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची मुभा नाहीये. मग अशातच जर फॉर्म सबमिट झाला आणि चुका झालेल्या आहेत, तर तो फॉर्म दुरुस्त कसा करायचा किंवा त्याला डिलीट कसं करून घ्यायचं, याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच कोणत्या चुका आहेत ज्यासाठी सरकार किंवा या पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत हा फॉर्म डिलीट होऊ शकतो आणि कोणत्या चुका आहेत ज्या चुकासाठी हा फॉर्म कधीच डिलीट होणार नाही, त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या ज्यांचा फॉर्म चुकलेला असेल, त्यांनाही कुठेतरी मदत होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, फॉर्म भरलाय आणि सबमिटही झालेला आहे आणि सबमिट करताना तुमच्या लक्षात आलेलं नाहीये, पण फॉर्मची ज्यावेळेस हातात प्रिंट येते त्यावेळेस लक्षात येतं की अरे, माझ्याकडनं चुका झाल्यात. मग अशा केसेसमध्ये काय करायचं? तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे त्यामध्ये की तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे. हेल्प सेंटर नावाच्या टॅबवरती जायचं आहे आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आता यावर्षी, मागच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्याचं हेल्प सेंटर उपलब्ध होतं, परंतु यावर्षी खूप कमी जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हेल्प सेंटरचे नावं दिलेली आहेत. मग अशा वेळेस करायचं काय? समजा एखादा जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, त्यामध्ये हेल्प सेंटरचे नावं नो रेकॉर्ड फाउंड म्हणून येत आहे. तर अशा वेळेस ज्यांच्या जिल्ह्याचा हेल्प सेंटर नंबर आहे त्या हेल्प सेंटर नंबरवरती कॉल करा आणि ज्यांच्याकडे हेल्प सेंटर नाहीये त्यांनी तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल, तिथला ऍड्रेस असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी पंचायत समितीला, शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण यांच्याकडे जायचं आहे. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, शिक्षण विभागाकडे जायचं, तिथं भेट द्यायची. सोबत काय काय घेऊन जायचं मी तुम्हाला सांगतो. तुमचा जो ऍप्लिकेशन केलेला आहे त्याची जी PDF आलेली आहे 2 पानाचं, ती प्रिंट घ्यायची आहे. सोबतच तुम्हाला एक अर्ज लिहायचा आहे की विनंती अर्ज असणार आहे शिक्षण विभागासाठी की आमचा फॉर्म डिलीट किंवा वापस पाठवण्यात यावा. त्याचं कारणही तुम्हाला सांगायचं आहे. ज्यामध्ये जी काही चूक झालेली असेल ते सांगायचं. तो अर्ज तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. मग आता लवकर पाहूया की कोणत्या चुका आहेत ज्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात, ज्याच्यासाठी फॉर्म वापस येतो. कुठल्या चुका आहेत ज्याला मायनर चुका आपण म्हणतो, ज्याच्यासाठी फॉर्म वापस आलेला येणार नाहीये. मायनर चुका पहिले लक्षात घ्या. जर तुम्ही फॉर्म भरला यावर्षी, तशा मायनर चुका होणारच नाहीत. मागच्या वर्षीपर्यंत इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये लिहायची मुभा होती. त्यामध्ये बऱ्याच साऱ्या काना, मात्रा, वेलांटी चुका व्हायच्या. त्या मायनर चुका गृहीत धरल्या जातात आणि यावर्षी फक्त इंग्लिशमध्येच फॉर्म येतोय. त्यामुळं जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा काहीतरी काना, मात्रा, वेलांटी चुकलेली आहे, त्यामुळे फॉर्म डिलीट करायचा आहे, तर तो तसा होणार नाहीये. त्याच्यानंतर दुसरी मायनर चूक आपल्याला अशी दिसते की गुगल मॅप, गुगल लोकेशनचा जो मॅप आहे, लोकेशनचा जे ऍड्रेस आहे, तो त्या ठिकाणी जो दाखवला जातोय तो तिथं ब्लँक येतोय किंवा जो काही नकाशावरचा गुगल मॅपचा जे ऍड्रेस आलेला आहे तो थोडासा कुठेतरी वेगळा आहे. एखादा एरिया किंवा वार्ड नंबर दिसतोय आणि तुम्ही हाताने टाईप केलेला जो नकाशा ऍड्रेस आहे त्यावरती थोडंसं विसंगती दिसून येते. लोकेशन सेम आहे, परंतु थोडंसं वेगवेगळं काहीतरी नावं दिसून येत आहेत. अशा केसमध्ये ही फॉर्म डिलीट होणार नाहीये. ही मायनर केस आहे. तुम्ही जर योग्य घर निवडलं असेल, तुमचं घर बरोबर असेल आणि तुमच्या शाळा निवडल्या असतील, तर तुम्हाला फॉर्म डिलीट किंवा रिव्हर्ट करून घेण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर शाळेचे प्रिफरन्सेस. तुम्ही ज्यावेळेस 4-5 शाळा निवडता आणि तुम्हाला असं वाटतं की माझी इच्छुक असलेली शाळेचा नंबर पहिला असला पाहिजे होता, तो तर 3ऱ्या नंबरवर दिसतोय. मला परत एकदा वापस फॉर्म मागवून घ्यायचा आहे. तर तीही मायनर चूक आहे. प्रिफरन्सेस नसतातच. ज्याचं अंतर कमी आहे त्याला अगोदर प्रिफरन्स दिला जातो. त्या केसमध्येही फॉर्म रिव्हर्ट होणार नाहीये. ह्या झाल्या मायनर चुका. आता त्याच्यानंतर मेजर चुका आपण बघून घेऊया. मेजर चुकामध्ये समजा तुमचं जन्मतारीखच चुकलेली आहे, तर या केसमध्ये तुम्हाला फॉर्म रिव्हर्ट करून घ्यावा लागेल. समजा तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. बर्थ सर्टिफिकेटवर न पाहता तुम्ही आधारप्रमाणे केलंय. कदाचित पाल्याच्या नावात चूक झाली आहे, पाल्याच्या वडिलांच्या नावात चूक झाली आहे, आडनावात चूक झाली आहे, आईच्या नावात चूक झाली आहे, जन्मतारीख चुकलेली आहे. अशा केसेसमध्ये स्पेलिंग मिस्टेक जर झाल्या असतील तर तुम्हाला फॉर्म हा रिव्हर्ट करून घ्यावा लागेल शिक्षण विभागामार्फत. मी सांगतोय रिव्हर्ट. रिव्हर्ट आणि डिलीटमध्ये 2 ऑप्शन्स आहेत शिक्षण विभागाकडनं. रिव्हर्टमध्ये काय होतं, जसाच तसा फॉर्म वापस येतो. तुम्हाला जे काही चूक झाली आहे तेवढी दुरुस्त करायची आणि पुन्हा वापस पाठवायचा आहे. डिलीट ह्या केसमध्ये आहे जर तुम्ही जेंडर चुकला असाल, जेंडर जर चुकला असाल किंवा मोठी चूक झालेली असेल आणि तुम्हाला पूर्ण फॉर्मच डिलीट करायचा आहे, ऍड्रेस पूर्ण चेंज करायचा आहे, तर त्या केसमध्ये फॉर्म हा डिलीट केला जातो. जर तुमचा पूर्ण ऍड्रेस चुकलेला आहे, समजा आता 1 ते 3 किलोमीटर मधले नवीन शाळा आल्या किंवा आणखीन काही पोद्दार शाळा आल्या आणि त्यावेळेस तुम्हाला परत एकदा पहिल्यांपासून फॉर्म भरायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डिलीट करून घ्यावा लागणार आहे. आणखीन मेजर चुका काय असू शकतात? घर निवडताना
बऱ्यापैकी पालकांनी निवडल्यावर योग्य होतं, परंतु प्रिंट हातात जेव्हा आली त्यावेळेस घरचं लोकेशन काहीतरी वेगळंच दाखवतंय. ते 200-300 मीटर जास्त दाखवतंय किंवा 20-30 मीटर जरी जास्त लांब दाखवत असेल, तरी तुम्ही हा फॉर्म रिव्हर्ट किंवा डिलीट करून घ्या. घराचं लोकेशन असेल, स्पेलिंग मिस्टेक्स असतील, जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, या सगळ्या गोष्टीसाठी फॉर्म डिलीटच करून घ्या. रिव्हर्ट करून घ्यायसाठी फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे, परंतु बाकीसाठी डिलीट करून घ्यावे लागेल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला जर का फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सोबतच मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध नसेल, तर पालकांना विनंती आहे तुम्ही माझ्यामार्फतही फॉर्म भरू शकता. जे काही शुल्क आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि त्या शुल्कच्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. आशा करतो ही माहिती आणि ही अपडेट तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.